हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम टू अनदर ब्लॉग. आज आहे गुरुवार आणि अक्षरला आहे सुट्टी. तर आज आम्ही एक वेगळा ब्लॉग करणार आहे. या ब्लॉग मध्ये अक्षय माझा दिवस कंट्रोल करणार आहे पूर्णपणे. म्हणजे आम्ही कुठे जाणार, आम्ही काय खाणार आणि काय शॉपिंग करणार किंवा काय असं जे दिवसभरात आम्ही ज्या ज्या गोष्टी करेल ह्या सगळ्या अक्षय कंट्रोल करणार आहे. सो आतापासून पूर्णतः अक्षय कंट्रोल घेणार आहे आणि मी तो जे म्हणेल त्या सगळ्या गोष्टीला येस म्हणणार आहे. असं असणार आहे हा आजचा ब्लॉग. तर सांग आता आपल्याला कुठे जायचंय? आता आपल्याला जायचंय जुडिओला. तर मी येस म्हणलेलं आहे आणि चालले स्टुडिओला. सो लेट्स सी की तिथे काय मी घेणार आहे किंवा अक्षय मला घेऊन देणार आहे. जो म्हणजे मी चॉईस केलं आणि त्याने जर येस नाही म्हणलं तर मी ऑब्व्हियसली ते घेणार नाहीये. अशा प्रकारचं हे चॅलेंज असणार आहे. तर तो फक्त ज्या ज्या गोष्टी येस म्हणाल तेच मी फक्त घेणार. तर चलो लेट्स गो. तर आम्ही आता आमच्या पहिल्या स्पॉट मला कॉफी कॉफी प्यायची होती, पण तसं की ठरवलंय की माझी ऑर्डर असणार की काय खायचं काय प्यायचं. तर आम्ही आता आलोय पदार्थ. एक पहाडी ग्रिल सँडविच आणि कॉफी पाहिजे होती, पण मी म्हटलं कॉफी नाही प्यायची. जामून शॉट घेऊ आपणच. आता जामून शॉट घेतले दोन, म्हणजे एक मध्ये दोन येतात. तर बघू आता टेस्ट कशी लागते. रिव्ह्यू तर मी खूप ऐकले फनारचे की खूप भारी असतात. त्याच्या पुढे अजून डिफिकल्ट चॅलेंज देऊ आपण. जे तिला आवडत नाही तेच करू आपण. ते तिला आवडत नाही काय माहिती. कॉफीचं टाइम झालंय काही तर कॉफी प्यायला पाहिजे ना. मी आमचे जामून शॉट. चला ट्राय करू कसं लागते टेस्ट. प्युअर जामून लागतोय की मला आवडते रिएक्शन. प्युअर जामून. मला जामून खायचं असं आवडतं. जामून शॉट. तर गाईस ठरल्याप्रमाणे मला कॉफी प्यायची होती आणि इथं शेजारी सिराणी कॅफे मला कुठं जायचं होतं. ते सुद्धा चूज नाही झालेलं माझ्याकडून. मला येस नाही म्हटलं तो आणि मग त्याने स्वतःहून फलाहार चूज केला आणि मग आम्ही फलाहारला आलो. आणि इथे पण मी म्हणलं मला कॉफी हवी, मला कॉफी नाही भेटली. मला हे जामून शॉट प्यायला लागलेले आहेत आणि मला बिलकुल नाही आवडलेले. पण आता असंच चॅलेंज आहे की ना आवडतच गोष्ट मला तो देणार आहे असं वाटतंय. डिफिकल्ट जाणार आहे हे चॅलेंज माझ्यासाठी असं वाटते. बघू आता. व्हिडिओ मध्ये बिलकुल नाही आवडले. जामून आवडतं काय? जामून आवडतात. नेक्स्ट मागवले. काय मागवले? काय मागवले सांग ना. पहाडी सँडविच मला खायचं होतं. कॉर्न सँडविच पण पहाडी आलेलं आहे. तर चला हे खाऊया. चांगलं दिसतंय म्हणजे. केचप नाही देत त्याला. दिस इज गुड. छान आहे. हे आवडते मग. ऍटलीस्ट काहीतरी आवडायचं म्हणजे.
नाहीच ना. अजून मग थोडंसं चेकिंग करून कोल्ड कॉफी मागवतो. तू येस म्हणलं म्हणून घेतली. पण मी तुला म्हटलं होतं की आपण जामून शॉट पिऊ आणि तू घेतलं कोल्ड कॉफी. म्हणते नाही मला कोल्ड कॉफीच पाहिजे. कोल्ड काय कॉफी म्हणलं मी नाहीच म्हणते ना. मी म्हणलं मी कोल्ड कॉफी घेऊ का तर तू म्हणला हो. हो म्हणलं yes. दोनदा तीनदा म्हटलं म्हणून घेतली. सारखं मागे लागलं कोल्ड कॉफी प्यायची, कोल्ड कॉफी प्यायची, कोल्ड कॉफी प्यायची. खोटारडी. इथं बघा ही पोटी तुम्हाला फोटो फोटो दाखवते. तिथं दाखवते कॅमेरामध्ये की त्याने तुझं ऐकणार आणि माझं काय ऐकत नाही. आणि त्या किती कोल्ड कॉफी स्वतःच्या मनाने. बघा हीच आहे ती गायन. हं? गायन ही काय म्हणतो खोटारडी. डायन आहे डायनची लग्न केलं तू पण भूत लागतो. होत नाही. नॉर्मल मनुष्य आहे. बघा एवढं सगळं खायला लागतं तिथं. स्वतः खाऊन बसले आणि आता मला सरकवले टाक माझं. मी काहीच खाल्लं नाही. मी एकच स्वतः स्लाईस खाल्लं आणि तुम्हाला जास्त भूक नव्हती. तिला जास्त भूक होती. मी एवढं सगळं संपवलं. चटणीचं पिलं लोकांना फक्त एवढं 2 पिले आणि सँडविच असतो दे काही यायची पकडतो. चालू आमच्या नेक्स्ट स्पॉटला. स्टुडिओला जायचंय म्हणून घेऊन आलाय. आता इथं एक पार्क होतं समोर पलाच्या समोर. म्हणलं एक्सप्लोर करू पार्क. तर पार्कचं तिकीट आहे कुठलं वर्ल्ड पार्क लिहिलंय तुमच्या सौदागरामधले आणि 60 रुपये एंट्री आहे एकाची. काय माहिती वर तेच ना 60 रुपये वर ते का बघू दाखवतो तुम्हाला पण कसं. चालू होतो आम्ही पार्कमध्ये. छान केलंय कसं सगळं वर्ल्ड पार्क आहे. समजलं का वर्ल्ड पार्क मध्ये काय काय म्हणतो. ते तर मला बाहेर वर्ल्ड पार्क म्हणून लिहिले. आयफेल टावर. आम्ही लंडनला आयफेल टावर असं ग्रीनरी. हे काय कोणी तिला वावरतं बघा. दुबईला आलो. बुर्ज खलिफा. अजून देखील तीच तो आहे आम्ही. बिग बॅन इंग्लंड के पास दिखाऊन. बिग बॅन इंग्लंड दाखवतो बघा पुढे आलं. बिग बॅन इंग्लंड इंग्लंड मध्ये सीधा ड्रीम कम ट्रू. विदाउट प्लेनचं तिकीट. इंडिया इन पुणे. बघा गाईस कुठं आम्ही कसं चमकतंय कॅमेरा. नाईस खूप छान. पार्क मध्ये फिरून झालंय आमचं. आता नेक्स्ट स्पॉट शॉपिंग. येस लेट्स गो शॉपिंग. आलं आता जुडिओला शॉपिंग करायचं. बघा काय आवडतंय का मॅडम. चप्पल घ्यायची होती. चप्पल आवडत. बघू आता मी चूज केलेलं की अक्षय कोणत्याला येस म्हणणार आहे तेच घेणार आहे. तो म्हणलं फ्लॅट घेतो. फ्लॅट नको. फ्लॅट नाही काय फ्लॅट म्हणते की छोटं दिसतं. म्हणजे म्हणतात हिलवाले घेतले. हिलवाले म्हणते की हिलवाले की हिलवाले म्हणते की हिलवाले खूप मोठे हिल आहेत. बरं कसं करायचं मग. बघ छान दिसते. नाही जरा युनिक वाटतंय. छान मोठं होते. एक साईज छोटी घे ना. किती साईज आहे. 37 घेतले मी. 38 39 40 37 37 लास्ट गाईज. बाईचा आमच्या पाय छोटा आहे. चप्पल ही आवडली घेऊ. नाही नाही घेतली. येस ही नको घेऊ. ही माझी ही माझी आवडली. प्लीज से येस. नाही नाही ह्याच्यासाठी नव्हती कारण की माझी चॉईस आहे. तर मग ती पिंक वाली घे. एवढी हाईट वाली चांगली दिसेल जरा. मला जमतच नाही चालायला. तुला ही वाली पाहिजे का. से घे येस. घे. देऊन टाकू मॅडम. मॅडमला गिफ्ट जाऊ.
टाकली आता बॅग आहे. बिल वाढलेलं आहे गाईज. कुठं आताशी तरी एकच वस्तू घेतली. तेच नाही, एक वस्तूचं पण बिल वाढलं. काय घ्यायला चाललीस तू? मेकअप कशाला पाहिजे? मेकअप आहे ना आपल्याकडे ऑलरेडी एवढे. बघ घेते ना एक. नको नको. हं? तसे जुडिओचा घेतले आता. शर्ट चांगलं वाटतंय. नाही घेते ना. नको नको. से यस. नो 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 नो. मी ठरवणार काय घेईल काय. कॅन्सल. तुम्ही घेतलेलं आहे गाईज पहिल्यांदी. मी म्हणतो तेच फक्त ती घेणार. नंतर इतर वेळेस एका मनात घेतो दरवेळेस. आता बघू माझ्या चॉईससाठी तरी अजून बघते ती. मी नाही म्हणणार साडी. माझी शॉपिंग झालेली आहे. आता चाललो आहे. काय घेतोय? शूट बघतोय. आवडलं का कोणतं? घे ना मग. आता चालू आहे अक्षयची शॉपिंग. ट्राइंग आउट शूज. छान दिसत आहे. मस्त. भारी वाटते. फक्त एक वस्तू घ्यायला आलो होतो आणि एवढं मोठं बँक घेतली. किती बिल झालं ते? सांगते का जरा बिल किती आलं? माझा खर्च किती आला? पण 2600 रुपये. त्यात फक्त माझं एक काय माझं एक सॉक्स आहे बरोबर. सॉक्स आणि शर्ट आणि बाकी सगळं म्हणजे माझं आहे. चला आता चाललो आता घरी परत. दाखवतो तुम्हाला आता घरी जाऊनच काही पण ऑप्शन आपले. या माझ्या भोळ्या भावड्या नवऱ्यात काय करू मी. इथं जुडिओच्या बाहेर आलो आणि छोटी मुलगी म्हणली बॅग्स घ्या त्याच्या. पण आम्ही म्हणलं नको आमच्या घरी. आता ती म्हणली खायला. आता हे खायला द्यायला गेलं लगेच. थँक्यू नको. या अशा भोळ्या नवऱ्यासाठीच मला देवाने पाठवलेलं आहे. सो काल रात्री आम्ही घरी आलो. पण आम्ही चॅलेंज कंटिन्यू करणार होतो पण आम्ही ते करू शकलो नाही कारण घरी आल्यावर आम्हाला थोडं काम लागलं आणि त्याच्यातच आम्ही बिझी राहिलो आणि त्यामुळं हे चॅलेंज आम्ही कम्प्लीट नाही करू शकलो. परंतु आम्ही हे चॅलेंज परत एकदा कम्प्लीट 24 आवर्स साठी करू. मे बी यावेळेस चॅलेंज अक्षरसाठी असेल किंवा मे बी सेम मलाच देईल ते चॅलेंज की 24 आवर्स आम्ही दोघांपैकी कोणी ना कोणाचं तरी ऐकायचं आहे अशा पद्धतीचं. तर ते चॅलेंज म्हणजे त्यावेळी परत करू जेव्हा त्यावेळी आम्ही नक्की पोस्ट करू. पण हे चॅलेंज आम्ही काही कम्प्लीट नाही करू शकलो म्हणजे थोडंच केलं आम्ही. तर त्यासाठी सॉरी. जेवढं आम्ही केलं तेवढं या ब्लॉग मध्ये टाकत आहे. तर पुन्हा भेटू नव्या एखाद्या चॅलेंज सोबत आणि नव्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.